मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका राजकीय बातमीनं। ही राजकीय बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेतली। आदित्य ठाकरेंच्या भोवती बडव्यांचा घेराव झालाय। अमेय घोलेंनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलाय। युवा सेनेत घोलेंना कुणी त्रास दिला हा सवाल त्यामुळे निर्माण झालाय। घोलेंना त्रास देणारा तो नेमका कोण? बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंभोवतीच्या बडव्यांमुळे शिवसेना सोडल्याचा आरोप यापूर्वी अनेकांनी केला। अगदी राज ठाकरेंनी सुद्धा माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं म्हणत टीका करत त्यांनी शिवसेना सोडलेली होती। आता हेच आरोप आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुद्धा होऊ लागलेत। आदित्य ठाकरेंसोबतच्या कोंडाळ्यामुळे त्रास होत असल्याचा आरोप युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोलेंनी केलाय। आदित्य ठाकरेंसोबतच्या लोकांमुळे त्रास होत असल्याचा आरोप अमेय घोलेंनी केल्यानं ते लोक नेमके कोण हा प्रश्न निर्माण झालाय। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आधी शिवसेनेत फूट पडलेली असताना आता युवा सेनेतील धुसफूस सपाट्यावर आली आहे। या संदर्भात अमेय घोले यांच्याशी न्यूज 18 लोकमतनं संवाद साधला, तेव्हा त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण जाणून घेऊया। माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव आज अनुपस्थित राहिलो बैठकीला, पण नक्कीच अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। पण नाराजगी 100% आहे आणि ती वेळोवेळी माननीय आदित्य साहेबांपर्यंत मी पोहोचवली आहे। इतक्या महिन्यात काही लोक आहेत जे स्वतःला काही गोष्टींमध्ये खूप त्रास देण्याचं काम झालंय इतक्या महिन्यात, आणि त्या गोष्टींसाठी मी खूप नाराज होतो आणि ही गोष्ट वेळोवेळी मी आदित्य साहेबांपर्यंत पोहोचवली आहे आणि नाराजगी त्यांच्यावरती बिलकुल नाही। तर अमेय घोले नाराज आहेत हे मात्र नक्की, पण ते नाराज त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यावर आहेत असं ते म्हणतायत। समाधान सरवणकर आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांना विचारूया। समाधानजी, ज्या प्रकारचे आरोप आहेत, तुम्ही सुद्धा सोबत काम केलेलं आहे, तुम्ही जेव्हा त्यांना सोडण्याचा निर्णय घेतलेला होता या सगळ्याबद्दल तुमच्याही मनात काही शल्य होतं, तुम्हाला काय वाटतं अमेय घोलेंच्या मनातली ही अस्वस्थता त्याच्या मागचं कारण काय? नाही, काय झालेलं होतं काही वर्षापासून आदित्य साहेबांच्या अवतीभोवती म्हणजे आता काही पदाधिकारी असे आहेत की इतर पक्षात त्यांना काढलेलं होतं, पण ते आज आदित्य साहेबांचे राईट हँड झालेले आहेत। ते सांगा महाराष्ट्राला, सांगा ना महाराष्ट्राला, काय हरकत आहे? आपण शोधलात तर आपल्याला कळेल की आजकाल कोण असतं। नाही पण समाधानजी सांगा ना, कसं आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित नसतात। तुमच्यासारखी जवळ असणारी जी मंडळी होती जी सगळी आता त्रासातून गेलेली आहे, तुम्ही भोगलंय ते सगळं। नक्की मी माझ्या बाबतीत तर सांगेन तर आमच्याकडे शिवाजी पार्क मध्ये एक उत्सव झालेला होता। मी आदित्य साहेबांना गेले 10 दिवस ज्यावेळेला मंत्री असताना मेसेज करत होतो, साहेब माझा मिसळ महोत्सवचा कार्यक्रम आहे, त्यावेळेला आपण भेट दिलात तर बरं होईल। एकदाही मला त्या गोष्टीचा रिप्लाय आला नाही। पण त्याच्याच आधी एखाद्या पदाधिकाऱ्यांनी जो दुसऱ्या पक्षात आलेला त्यांनी उत्सव घेतलेला, त्यावेळेला आदित्य साहेब, रश्मी महिनी, उद्धव साहेब हे सर्व त्या ठिकाणी आले। म्हणजे आमचा गुन्हा काय की आदित्य साहेबांवर समाधानजी एक गोष्ट लक्षात घ्या, आदित्य ठाकरेंकडे मोबाईल असेल तो तुम्ही मोबाईल थेट नंबर मेसेज त्यांना केला होता, मग ह्याच्यात बडवे कुठे आले? मी त्यांनाच मेसेज केलेला होता, पण आदित्य साहेब कोणाला इम्पॉर्टन्स देतात हे त्यांच्यावर असतं। ज्या वेळेला त्यांना हवं त्यावेळेला आम्हाला रिप्लाय यायचा, पण कुठली संघटना मग आम्ही शिवसेनेच्या नावाने ज्यावेळेला कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेला आम्हालाही वाटायचं की आमचे नेते आमच्या कार्यक्रमाला यावे, पण त्याच ठिकाणी किंवा त्याच ग्राउंडमध्ये त्याच्या आधी ज्या वेळेला तो कार्यक्रम झाला किंवा दुसरा कोणीतरी घेतलेला, म्हणजे जे तुमच्यासोबत झालं तेच अमेय घोलेंसोबत झालं असं तुम्हाला वाटतं? कायला जे तुमच्यासोबत झालं तेच अमेय घोलेंसोबत झालं असं वाटतं तुम्हाला? अनेकांसोबत होतं। आता मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला मी सांगतो, अमेय घोले जरी नगरसेवक असतील, अनेक नगरसेवक आजही आहेत की जे थोड्या दिवसात माझ्या मते ही काही आता 6 तारखेला 227 की 236 जे निर्णय लागेल त्यानंतर अनेक मुंबई महानगरपालिकेतले युवा नगरसेवक हे शिंदे साहेबांसोबत येणार आहेत। फक्त ते काही दिवसासाठी थांबलेत, पण ते लवकरच येतील। मोठी बाब सांगितलेली आहे। निश्चितपणे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही एक अतिशय धक्का देणारी बाब ठरू शकते जर असं घडलं तर, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची अस्तित्वाची आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अजित पवारांनी संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यावर आक्षेप घेतल्यानंतर
भाजपा आक्रमक झाली। राज्यभरात अजित पवारांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत, पण आता भाजपच्या या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार निशाणा साधलाय। संजय राऊतांनी तर अनाजी पंत राजभवनात बसल्याचा घणाघात केल्यानं आता भाजप आणि ठाकरे सेनेत जुंपल्याचं दिसतंय। धर्मवीर वादात अनाजी पंतची एंट्री। अनाजी पंत राजभवनात ठाण मांडून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात। अनाजी पंत प्रभादेवीच्या कार्यालयात शेलारांचं राऊतांना जशास तसं उत्तर। मग हा इतिहास जर राज्यपालांना मान्य नसेल, आमच्या महाराष्ट्राच्या जे भाजपचे आहेत, भाजपच्या मंत्र्यांना हा इतिहास मान्य नसेल आणि त्याच्यावरती या महाराष्ट्रानं त्यांच्या माफीची मागणी केली आहे, राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे, त्याच्यावर भारतीय जनता पक्षानं आधी आपलं मत व्यक्त करावं। मराठेशाहीच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती हा सामनाला प्रभादेवीच्या कार्यालयात कार्यकारी संपादक म्हणून बसलाय। अजित पवारांच्या धर्मवीर आक्षेपावरून सुरू असलेल्या वादात आता राजकीय अनाजी पंत वादानं उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलनं होत असतानाच शिवसेनेनं यात थेट अनाजी पंतांना ओढलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अनाजी पंत आज सत्तेत असून राजभवनात ठाण मांडून बसल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला। हा इतिहास यासाठी आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास आहे। मग हा इतिहास जर राज्यपालांना मान्य नसेल, आमच्या महाराष्ट्राच्या जे भाजपचे आहेत, भाजपच्या मंत्र्यांना हा इतिहास मान्य नसेल आणि त्याच्यावरती या महाराष्ट्रानं त्यांच्या माफीची मागणी केली आहे, राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे, त्याच्यावर भारतीय जनता पक्षानं आधी आपलं मत व्यक्त करावं। आता संजय राऊतांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर निशाणा साधला। राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनंही त्यांच्यावर पलटवार केला। अनाजी पंत प्रभादेवीच्या कार्यालयात असल्याचा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी लगावला। इतिहासामध्ये फितूर माणसाचं नाव पर्यायी जर असेल तर ते अनाजी पंत होतं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मराठेशाहीच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती हा सामनाला प्रभादेवीच्या कार्यालयात कार्यकारी संपादक म्हणून बसलाय। एकंदरीतच धर्मवीर वरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपलेली असतानाच आता शिवसेनेनंही या वादात उडी घेतली। शिवसेनेनं धर्मवीरच्या वादात अनाजी पंतांना ओढल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं चुकीचं असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खोडून काढलं। संभाजी महाराज यांना ज्यांना धर्मवीर म्हणायचं असेल त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्यांना वाटत असेल की त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं तर त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं। दोन्ही बिरुदावलींबाबत काही तक्रार नाही असं शरद पवार म्हणाले। महापुरुषांबाबत अकारण वाद नको असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचं आवाहन सुद्धा शरद पवारांनी केलं। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचा उल्लेख केला। या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलं। भाजपनं या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून अजित पवारांनी माफी मागावी किंवा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। 2 दिवसांपासून राज्यभर अजित पवारांविरोधात आंदोलनं सुरू आहेत, मात्र अजित पवार यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली। अजित पवार लवकरच समोर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देतील असं पवार यांनी म्हटलंय। त्यांनी ते केलं तर हरकत नाही, तिथं धर्मवीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि म्हणून धर्मवीर काय धर्मरक्षक काय, त्या व्यक्तीला त्या संभाजी महाराजांच्या उद्देशी आस्था आहे आणि त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे त्या विचारातून ती आस्था असेल तर त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही। अजित पवार मात्र कुठेही समोर येताना दिसत नाहीये। गेल्या आज सुद्धा कार्यक्रमात त्यांचं नाव होतं। निश्चित तुम्हाला काय काळजी करू नका, आपला काही संपर्क झाला का? माझी घात नाही, माझी काही निश्चित नव्हतं। भाजपच्या लोकांकडून महापुरुषांबाबत काही वक्तव्य झालं तर त्यावेळी ते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। जेव्हा राज्यपालांनी आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला
तर त्यांची भूमिका वेगळी असते. मात्र अजित पवारांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. दादा नेमकी काय म्हणालेत हे कुणीतरी 2 मिनिटं शांतपणे ऐकून घेतलं तर त्या दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अवमान करण्याची भावना नसल्याचं दिसतं. स्वतःकडे कुठलाही विषय नसल्यानं आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे अजित पवारांवर असले आरोप करत असल्याचं, आंदोलन करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्तेत असलेला पक्ष एवढा रस्त्यावर उतरतो हे मी पहिल्यांदाच पाहिलंय. त्याचं मी स्वागतही करते. पण त्याचबरोबर त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा जेव्हा बेरोजगारीवर आणि महागाईवर बोलतात तेव्हाही आमच्या बरोबरीने त्यांनी आंदोलनाला उतरावं अशी माझी विनम्र विनंती आहे त्यांना. भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे लोक असतात तेव्हा अर्थातच दुटप्पी भूमिका घेत आहे आपण पाहिले. आणि दादाकडून काही अपमान नाही झालेला. दादा काय म्हणाले हे जर कोणीतरी 2 मिनिटं शांतपणे दादाचं पूर्ण भाषण ऐकेल तर त्याच्यात दादाच्या मनात कुठलाही अपमान करायचा नव्हता हे अर्थातच दिसतंय. पण स्वतःकडे कुठलाच विषय नसल्यामुळे आणि स्वतःचं अपयश, मग महागाई असेल आणि बेरोजगारी असेल, ह्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारला इतकं अपयश आलंय की त्यांच्याकडे आज दुसरा कुठला विषयच नाही. म्हणून ते माननीय दादांवर असे आरोप करून काहीतरी आंदोलनं करतायत हे खरंच दुर्दैवी आहे. औरंगजेबाबद्दल केलेले वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता काहीशी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. औरंगजेब क्रूर होता, आजही माझं तेच मत आहे असं वक्तव्य आव्हाडांनी केलं. औरंगजेबासमोर छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत असं आव्हाड यांनी म्हटलं. संभाजी महाराजांना कुठल्याही एका धर्मात अडकवू नका असं आवाहन त्यांनी केलं. औरंगजेब प्रचंड क्रूर होता, काकाला मारलं, भावाला मारलं, बापाला तुरुंगात टाकलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही, शिवाजी महाराज झुकले नाहीत, संभाजीराजे झुकले नाहीत. आणि शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं. की औरंगजेब प्रचंड क्रूर होता, काकाला मारलं, भावाला मारलं, बापाला तुरुंगात टाकलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही, शिवाजी महाराज झुकले नाहीत, संभाजीराजे झुकले नाहीत. आणि शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्र धर्म पाळला, मराठा धर्म पाळला. मराठा धर्म म्हणजे मराठा नाही, मराठा ही त्या काळी व्यापक संकल्पना होती ज्याच्यात सगळ्यांचा समावेश होता. त्यामुळे परत एकदा सांगतो, शंभूराजे हे स्वराज्य रक्षक होते, म्हणजेच ते धर्मवीर पण होते. पण ते स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर एकाच कुठल्या धर्मासाठी होते तर अजिबात नाही. तर हा सगळा वाद आहे. दरम्यान शरद पवारांनी आव्हाडांचं वक्तव्य मी पाहिलं नसून मी त्याबाबत स्पष्टीकरण देणं आवश्यक नाही असं मत व्यक्त केलं. काय बोलले हे मी पाहिजे आणि त्याच्यामुळे मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आता कुणी आमदार बोलतात, कुणी आणखीन कार्यकर्ते बोलतात, त्या सगळ्याला मी उल्लेख करावा किंवा त्याचं स्पष्टीकरण करावं याची काय आवश्यकता नाही. राज्यात सुरू असलेल्या मार्चच्या डॉक्टरांच्या संपावरती अखेर तोडगा काढण्यात यश आलंय. निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आलाय. मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2 दिवसात 1432 पदं भरली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आणि डॉक्टरांच्या या भूमिकेच्या नंतर अखेर त्यांनी संपाचं हत्यार उगारल्याच्या नंतर त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. राज्य सरकारनं या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढलेला आहे आणि निवासी डॉक्टरांचा संप त्यामुळे आता मागे घेण्यात आलेला आहे. तातडीनं ही पदं भरण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारनं आज घेतला आणि डॉक्टरांचंही समाधान झालं. त्यामुळे निवासी डॉक्टर जे संपावर होते त्या डॉक्टरांनी आता कामावर जाण्याचा निर्णय घेतलाय. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जातोय. बस 2 दिन में वो जो उनका प्रश्न है मुझे लगता है उसके ऊपर भी सोल्यूशन निकल जाएगा. 2-3 दिन में इनका भी प्रमोशन वहाँ पर हो जाएगा. और छोटी मोटी बातें जो है बीएमसी के जो प्रश्न है, जो कोविड के समय में कुछ उनका डिफरेंस है वो दिया गया नहीं है.
कुछ और भी उनके प्रश्न है, कुछ मसले हैं। तो मैंने कहा है माननीय मुख्यमंत्री जी के साथ चर्चा, क्योंकि बीएमसी मेरे डिपार्टमेंट में नहीं आता, तो मैंने कहा सीएम साहब के साथ बैठकर उस पर सविस्तर चर्चा की जाएगी, सभी ऑफिसर को हम आप बुलाएंगे, आपके जो प्रश्न है वो भी, उसका भी कुछ ना कुछ सोल्यूशन हम लोग वहाँ पर निकालेंगे। और मैंने कहा कि कोई कोऑर्डिनेशन की कमी के कारण ये स्ट्राइक हुआ है। अगर यही डॉक्टर्स मुझे 2-4 दिन पहले मिलते थे और चर्चा करते थे तो मुझे लगता है स्ट्राइक करने की नौबत उन पर नहीं आती थी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचा अपमानजनक शब्द वापरलाय। औरंगजेबानं संभाजी महाराजांचा वध केला असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। संभाजी महाराजांबाबत बोलताना दानवे यांनी वध हा शब्द चुकीचा असल्याचा वापरल्याचा आरोप भाजपनं केला। औरंगजेबानं स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, त्यांचा खून केला, पण वध हा शब्द वापरून मराठी माणसाच्या भावना अंबादास दानवेंनी दुखवल्याचा आरोप भाजपनं केलाय। अंबादास दानवे मात्र त्यांच्या या शब्दावर ठाम आहे। हे पहा, संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं प्राण घेतले गेले, जीभ छाटली गेली, शरीराची कातडी काढली गेली, याला वधच म्हणतात। हिंदुत्व सोडलेली लोक भ्रमिष्ट झाली। आपल्या हृदयात हिंदुत्वाबद्दल खूप प्रेम आहे, आपल्या हृदयात छत्रपती राजांबद्दल खूप प्रेम आहे। यांचा कळवळा दाखवण्याच्या याच्यात, यांची आस्था दाखवण्याच्यात हे काय बडबडताय यांना कळत नाही। धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा औरंगजेबाने वध केला। वध या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? खासदार विनायक राऊतांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे। राणेंच्या पीएनं मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातला। पंतप्रधानांना हे कळताच त्यांनी राणेंना समज दिली आणि पीएला हकललं नाही तर मंत्रिपद काढून घेऊ असा इशारा दिल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊतांनी केलाय। तर विनायक राऊतांच्या या आरोपाला भाजप आमदार नितेश राणेंनी जोरदार पलटवार केलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे केंद्रीय मंत्री यांना समज दिल्याच्या संदर्भातला हा आरोप करण्यात आलेला आहे विनायक राऊत यांच्याकडून आणि त्याला आता राणेंकडून सुद्धा उत्तर देण्यात आलं। पण मध्यंतरी या मंत्री महोदयाने केंद्रातल्या एक पीए ठेवला होता। पीएची कामं पटवापटवीची, अनेकांना पटवलं, अनेकांना घंटा घातला। मोदी साहेबांच्या ते लक्षात आलं आणि ह्यानं वॉर्निंग दिली, पहिले त्याला हाकलून दे नाहीतर पद काढून घेणार। राणेंवर ओरडले आणि तुमचं खातं काढून घेईन असं म्हणाले, असं त्यांनी दावा केला। काय आतापर्यंत मला वाटलं होतं विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत, आम्हाला नाही माहिती होतं की ते राणे साहेबांच्या ऑफिसमध्ये चहा पण पाजायला असतात, ते चहा पण द्यायला असतात। म्हणजे तू खासदार आहे का ऑफिस बॉय आहे आमचा? त्याला काय माहीत भाजपमध्ये काय चाललंय? त्याला काय माहीत राणे साहेबांच्या आणि मोदी साहेबांच्या मधले काय संबंध आहेत? त्यांनी पहिलं आपल्या पक्षप्रमुखांबरोबर संबंध सांभाळावे। कारण विनायक राऊत कधी, केव्हा आणि कधी आणि कसे एकनाथ शिंदेंना भेटायला प्रयत्न करतायत हे कधीतरी अगर मी सांगितलं ना तर उरले सुरले पण कपडे राहणार नाहीत। म्हणून उगाच मोदी साहेब, नारायण राणे हे मोठी मोठी नावं घेऊ नये, स्वतःच्या लायकीप्रमाणे ना म्हणजे पोलीस पाटील एवढं बोलावं। वेळेत पुढच्या बातमीकडे आणखी एक वाद आहे। उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे। उर्फी विरोधात महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या असल्या तरी उर्फीच्या कुणीही थोबाडीत मारू शकत नाही असं चाकणकरांनी ठणकावलं आणि चित्रा वाघ यांनी खरं तर तशा संदर्भातलं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे या दोन नेत्या पुन्हा एकदा आमनेसामने आल्या। उर्फीवरून राजकीय रणांगणात घमासान, चित्रा वाघ रुपाली चाकणकरांमध्ये जुंपली। ट्विट करून उर्फी चित्रा वाघांना भेटली।
सोशल मीडियावरच्या हॉट फेवरेट उर्फी जावेदनं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवलंय. उर्फी जावेदच्या गेटअपवर चित्रा वाघ चिडल्या. त्यांनी थेट उर्फीला थोबाडून काढण्याची भाषा केली. आता चित्राताई उर्फीच्या विरोधात बोलतात म्हटल्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरही चिडल्या. कोणत्याही महिलेच्या थोबाडीत मारण्याची भाषा कशी काय वापरू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असं कोणीही कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये. जे काय आहे ते कायदा पाहतो आणि कायदा अतिशय उत्तम काम करतोय. कायद्याची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी, पोलीस ते पार पाडतात. कोणी स्वतः हातात कायदा घेण्याची आणि तशी भाषा वापरण्याची गरज नाही. महिला आयोगापर्यंत हा विषय काय आलेला नाही. काल काही सामाजिक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये आमच्या विधी सेवा प्राधिकरण असेल आणि आयोगाचे सदस्य असेल चर्चा करून निर्णय घेतील. चित्रा वाघ रुपाली चाकणकरांमध्ये जुंपलेली असताना त्यात सुषमा अंधारेंनीही उडी घेतली. मी साडी नेसते, मला साडीत कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं, पण माझ्यासारखाच पेहराव इतरांनी करावा हा अट्टहास माझा असायचं काही कारण नाहीये. ज्याला ज्या पोशाखामध्ये कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं त्याने ते घालावं. मुळात हे खूप नॉन इश्यूज आहेत असं मला वाटतं. जाणीवपूर्वक चर्चा मूळ मुद्द्यांकडून भरकटवण्यासाठी अशा पद्धतीचे नॉन इश्यू आणि अत्यंत बुलशिट इश्यू इथे या देशामध्ये काढले जातात. आता एवढा वाद उफाळून आलेला असताना स्वतः उर्फी नामानिराळी कशी राहणार? उर्फीनं ट्विट करून चित्रा वाघांवर निशाणा साधलाय. मला चित्रा वाघ यांची बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. भाजप जॉईन करेन तेव्हा त्यांची चांगली मैत्रीण होईल. चित्राजी, तुम्हाला संजय राठोड आठवतात का? संजयजी तुमच्याकडे आल्यावर तुम्ही सगळं विसरलात. त्यांच्या सगळ्या चुका तुम्ही माफ केल्या. संजय राठोडांसाठी तुम्ही एवढा गोंधळ घातला होता. उर्फीचं हे प्रकरण आता एवढ्यावरच थांबणार नाही हे स्पष्ट झालंय. एरवी फक्त सोशल मीडियावरील मुठभर लोकांना माहिती असलेली उर्फी आता सेलिब्रिटी म्हणून उदयास आली आहे. शेवटी बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हणतात ते हेच ना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर वाद वाद आणि फक्त वाद. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.